नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेतृत्व आज माझा कट्ट्यावरती आलेलं आहे, ज्यांचं शिक्षण क्षेत्रात मोठं नाव आहे. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळात फेरबदल होणार अशा बातम्या येतात तेव्हा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये त्यांचं नाव हे आघाडीवरती असतं. शिक्षण क्षेत्रात ज्यांचा मोठा दबदबा पाहायला मिळतो असे मदत आणि पुनर्वसन मंत्री त्याचबरोबर वनमंत्री पतंगराव कदम आज आपल्या कट्ट्यावरती आलेत. त्यांच्याशी बातचीत करणार आहेत एबीपी माझाचे माझे सगळे सहकारी आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर. राजीव सर. पतंगराव, तुमचं खूप स्वागत या कट्ट्यावर. गणपती गेलेले आहेत आणि आता परत जेव्हा कट्ट्याची सुरुवात होतीये ती आता तुमच्यापासून होतीये आणि आता इलेक्शनचं वारं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात वाहायला लागेल, वातावरण निर्माण होईल. आणि आज आम्ही आता ऐकतोय की कॅबिनेटची सुद्धा एखाद्या वेळेस आज शेवटची बैठक होईल या मंत्रिमंडळाची. आज बैठक आहे, कदाचित ती शेवटची असेल. पण हे सगळं इतकं आता इलेक्शन जवळ आले असताना सुद्धा तुमचं आणि राष्ट्रवादीचं गेली 15 वर्ष तुम्ही गळ्यात गळे घालून आहात, पण ते तुम्ही गळ्यात गळे आणि परत पायाला पाय मारायचे असे जे आहेत सुरू ते काय संपताना दिसत नाहीये. काय नेमकी परिस्थिती आहे? तुम्ही एकत्र लढणार आहात का नाही लढणार आहात? माझं पहिल्यापासून स्पष्ट मत आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेस 15 वर्ष एकत्र आम्ही राज्य करतोय आणि पुढं सुद्धा एकत्र राहिलं पाहिजे. आणि आम्ही एकत्र राहिलो आणि आपण आता सांगितलं तसं राजीव पायात पाय घातला नाही, मी शब्द वापरतो, खोड्या केल्या नाहीत, तर परत सुद्धा याही परिस्थितीमध्ये आघाडीचं राज्य महाराष्ट्रात नक्की येईल. नाही, आता तुम्ही खोड्या केल्या नाहीत असं जे म्हणालात, तर परवा तुम्ही सांगलीमध्ये बोलताना जे खोड्या करणार म्हणजे आता खोड्या परत आता एनसीपीशी जोडला गेलेला शब्द आहे, तर त्या खोड्या करणाऱ्या जेलमध्ये जातील, तर त्याचा अर्थ असा लावला गेला की तुम्ही राष्ट्रवादीचे लोक जेलमध्ये जाणार असं म्हणताय. नाही, राष्ट्रवादीचे लोक जेलमध्ये जाणार असं मी म्हणालो नाही. मी असं सांगितलं की जे लोक प्रोटेक्शनसाठी इथं आले त्यातले बरेचसे लोक आता पळून चाललेत दुसऱ्या आधारासाठी, दुसऱ्या संरक्षणासाठी. इथं खूप फायदा घेतला. राष्ट्रवादीच्या लोकांनी अनेक लोकांना सांभाळलं, त्यांचे सगळे काळेबारे धंदे त्याच्यावर पांढरं फडकं टाकलं. कोणी? राष्ट्रवादीनं? राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आणि दोन्ही बाजूनी सुद्धा. आणि त्यामुळे आता ते बरेचसे त्यातले पळून जायला लागलेत दुसरीकडे. याचा अर्थ असा आहे की त्यांना कुणाच तर सारखं संरक्षण लागतं. आणि म्हणून मी पहिल्यापासून सांगत आलो की राष्ट्रवादीमध्ये चोऱ्या करायच्या आमच्याकडे यायचं, आमच्याकडे चोऱ्या करायचं आणि राष्ट्रवादीच्या आधाराला जायचं, अशी अनेक उदाहरणं मला माहिती आहेत. याच्याबद्दल स्पष्ट मी भूमिका घेतली आहे की दोन्ही बाजूच्या पक्षाच्या लोकांनी अशा लोकांना संरक्षण देता कामा नये, थारा देता कामा नये. आणि म्हणून मी सांगितलं की तुम्ही आणि आम्ही एकदा आघाडी करून जायचं ठरवलं तर एकमेकाच्या उमेदवाराला प्रामाणिकपणानं मदत केली पाहिजे. त्यात काही गडबड झाली तर मागं असंच घडलेलं आहे. 95ला 40 लोक अपक्ष निवडून आले, कुणाच तर एकाच्या अधिकारानं ते निवडून आले आणि दुसऱ्याने गोळा केले आणि भाजप शिवसेनेने पाठवले. काँग्रेसवाल्यांनीच हा उद्योग केला, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी. नाही, पण एकूण म्हणजे ही इलेक्शन जी आहे ती जे चित्र आहे आता की काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला फार जड जाणार आहे आणि भाजप शिवसेनेसाठी फार अनुकूल परिस्थिती आहे, तसं नाही आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? निश्चितपणानं नाही आहे. ज्या वेळा लोकसभेची निवडणूक झाली, गेली 2 वर्ष बटन दाबलं टीव्हीला की फक्त मोदी दिसत होते. भ्रष्टाचाराचा प्रचार खूप झाला आणि केंद्रानं जे जे निर्णय घेतले हे लोकांच्यापर्यंत चांगले निर्णय पोचवायला आम्ही कमी पडलो. हा त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा झाला. आणि सगळीकडे प्रचार झाला. महिलांना वाटलं तर फुकट गॅस मिळणार, तरुणांना वाटलं तर सगळे फिलगुड होणार, आम्हाला नोकऱ्या मिळणार, अशा पद्धतीचं सगळी स्वस्ताही होणार, महागाई जाणार, अशा प्रकारचा एक ग्लोबल टाईप प्रचार झाला. आणि तो प्रचार थोपवायला किंवा लोकांपर्यंत पोचवायला केंद्रातनं किंवा राज्यातनं आम्ही काँग्रेस कार्यकर्ते कमी पडलो. पण आत्ता असं आहे की तुमचं सरकार फार जाहिराती करते, त्या जाहिरातींमध्ये तुम्ही दिसला नाहीत. असं आहे, जाहिराती खूप झाल्या, पण माझ्याकडे मदत आहे, पुनर्वसन आणि वन डिपार्टमेंट आहे. गेल्या 50 वर्षात जे घडलं ना ते 5 वर्षात फॉरेस्टमध्ये मी केलं. एक 2-3 उदाहरण सांगायचे म्हणजे अभयारण्य, ज्यावेळा मानसिंगदेव अभयारण्य झालं तेव्हा मोठ्या एका वर्तमानपत्रात बातमी आली लीडिंग की 21 वर्षानंतर ते अभयारण्य झालं. पण गेल्या 5 वर्षात मी 12 वाढवले, आता 53 झाले. 3 इथं व्याघ्र प्रकल्प होते ते आता मी 6 केलेले आहेत. 100 कोटी झाडं लावण्याचा प्रस्ताव घेतला तर 50 कोटी झाडं लावलेत. पूर्वी अशी चर्चा व्हायची की खड्डा तोच झाड वेगळं, इंटरनेटवर आम्ही आता टाकलेलं आहे. त्यानंतर 7,000 वनमजूर त्यांना कायम केलं.
आता 20% 30% वनाचं कार्यक्षेत्र वाढवायचं हा निर्णय घेतला. अशा 1 ना 2 शेकडो निर्णय या विभागामध्ये मी नाही, पण घेतले. एवढे मदत निर्णय- पण हा पण मग एवढे निर्णय घेतले तर तुमच्या जाहिराती का नाहीत? जाहिराती आम्ही आता काय होतं एकत्र सरकारच्या जाहिराती देतात त्यामध्ये आमची वनाची पण बाकीचे कुठेतरी वाघ मुख्य- दाखवतात व बाकीचे स्वतः येत आहेत स्वतः माहिती सांगतात. मी 68 साली एसटी बोर्डाचा डायरेक्टर झालो लहान वयात. तेव्हापासून प्रसिद्धी लोकांना माहिती आहे. मी काही नवीन म्हणजे जे लोकांना माहिती नाहीयेत त्यांच्या जाहिराती होत आहेत. त्यांना असं वाटतं आपण द्यावं. मी काही असं म्हणणार नाही. ते लोकांना माहिती आहेत म्हणून तर मंत्री झालेत. नाही, पण असं आहे की तुमचं मुख्यमंत्री पदासाठी नाव येतं तर ते जरा बाजूला आधीच काढून टाकायचं म्हणून तुमच्या जाहिराती नाहीत अशी काय भानगड आहे काय? काय मला माहिती नाही काय असतं पण मी पाहिलंय अनेक वेळा. पहिल्यांदा विलासराव झाले त्यावेळेला सकाळी 6 वाजता विलासराव माझ्याकडे आले आणि शंकरराव चव्हाणांकडे घेऊन गेले. आणि शंकरराव चव्हाणांना ते म्हणाले आमचं असं काही ठरलेलं नव्हतं. पश्चिम महाराष्ट्रात असेल तर पतंगराव बाकी असेल तर मी. मग शंकररावनी मला हात जोडले सिनियर नेते. म्हटलं साहेब काय हात कसे काय जोडतात? नाही म्हणजे ह्या वेळेला तुम्ही विलासरावला बाई द्या. म्हटलं काय माझी हरकत नाही कारण राज्य येणं त्यावेळा राष्ट्रवादी वेगळे होते आम्ही वेगळे होतो. राज्य येणं महत्वाचं आणि विलासरावला बाई दिला. तो बाई अजूनपर्यंत मागत असायचा. त्यामध्ये काही बदल झाला नाही. नवीन आले कारण मॅनेज करणं लॉबी तयार करणं हे ह्याच्यावर मी कधी पतंगराव तुम्हाला मॅनेज करणं सोपं आहे. तुमच्याकडे हात जोडायचा आणि म्हणायचं बाय द्या की तुम्ही बाय देता. बाय देताय तसं नाही. ते पहिल्यांदा असं घडलं. विलासरावना मी फार जवळचे मित्र आणि त्यावेळेला मी त्यांना सांगितलं शंकररावनी किंवा तुम्ही ह्या वेळा विलासरावना बाय द्या पुढच्या वेळेला तुम्ही ती पुढची वेळ माझी अजून यायची. पण मग त्याच्यामुळे तुम्हाला आता अस्वस्थ व्हायला होत नाही का? तुम्ही आता सोडून दिला आता जाऊन द्या आता नाही, आपल्या अस्वस्थ व्हायचं काही कारण नाही. जे काम मला मिळालं पहिल्यांदा शिक्षण मंत्री होतो उद्योग मंत्री होतो सहकार मंत्री होतो महसूल मंत्री होतो काही दिवस पाटबंधाऱ्याचा कारभार होता. ज्या ठिकाणी गेलो तिथं लोकांच्या महाराष्ट्राच्या लोकांच्या हिताचा ठसा उमटेल या पद्धतीचे मी निर्णय घेतले. आणि त्यामुळं आता आज परवा सुद्धा पुनर्वसनाचा निर्णय घेतला. ज्या 30-35 वर्ष जमिनी घेतल्या नाहीत ज्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत ज्याचा ताबा घेतला नाही त्या सगळ्या सोडून देण्याचा मी निर्णय घेतला. त्याचप्रमाणे या मदत पुनर्वसनामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली लोकांना मदत केली. दुष्काळ 15 जिल्ह्यात झाला. माझ्याच अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी नेमलेली होती. 9 सेक्रेटरी 9 मंत्री त्याचा निर्णय घेतला. गारपीट झाली त्याचा निर्णय घेतला. उत्तराखंडमध्ये आपले लोक 3000 अडकलेले होते त्यांना परत आणून सोडलं. डेहराडूनवरून दिल्लीवरून मुंबईला आणलं. गाव फक्त दुर्दैवानं 152 लोक मात्र आम्हाला मिळाले. त्या मदत पुनर्वसन आता परवा माळीम झालं त्यासुद्धा ताबडतोब आम्ही यंत्रणा उभी केली. त्या ठिकाणी 176 पैकी 47 घरं पूर्णपणानं उद्ध्वस्त झाली डोंगराखाली गेली. त्यांना सुद्धा गेल्या कॅबिनेटला आम्ही 7.5 कोटीचा पॅकेज दिलं आणि 10 कोटीपर्यंत. म्हणजे लोकांना मदत पुनर् इफेक्टिव्ह करण्याचं काम हे माझ्या विभागातर्फे जे झालेलं आहे त्याचा मला खूप समाधान आहे. नाही आता सगळ्यांना खूप प्रश्न विचारायचे आहेत पण एकच तुम्ही जे मदतीच्या बद्दल म्हणता तर काही जणांना तुमच्या खात्यानं 30 रुपयाची मदत दिली. 30 रुपयाचा चेक खरं दिला. नाही. या पद्धतीचे चेक नाही मी पैसे देतो आणि 1000च्या खालचे पैसे चेक न काढायचे नाहीत अशा सक्त सूचना अशी तक्रार आहे पण मी दिलेल्या आहेत. मग ते 37 रुपयाचे चेक लोक दाखवतात ते कसले चेक आहेत? नाही ते काही खरं नाही. या पद्धतीच्या कुठेही आणि सर्व पैसे बँकेमार्फत दिले जातात त्याच्या खात्यावर जमा होतात आणि मिनिमम 1000च्या आत असे पैसे दिले जात नाहीत. विचार पतंगरावजी मदत आणि पुनर्वसनाबद्दल तुम्ही म्हणालात तर ही अशी नेमकी कुठली क्लिष्ट प्रक्रिया आहे की जिच्यामुळं लवकर मदत मिळत नाही शेतकऱ्यांना? गारपिटीचा तुम्ही उल्लेख केला दुष्काळाचा तुम्ही उल्लेख केलात. वर्ष 1.5 वर्षानंतरही लोकांना पैसे का मिळत नाहीत? ही प्रक्रिया फार क्लिष्ट आहे का किंवा आणखी याच्यात काही प्रॉब्लेम असतात? नाही प्रक्रिया क्लिष्ट वगैरे नाही. प्रक्रिया फक्त क्लिष्ट कुठं आहे ज्या ठिकाणी अनेक वारस असतात ते सापडत नाही तेवढ्याच ठिकाणी आहे. बाकीच्या ठिकाणी निर्णय आमचा कॅबिनेट सब कमिटीचा मंगळवारी होतो. बुधवारी कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता मिळते. लगेच डायरेक्ट आम्ही कलेक्टरला आदेश देतो. पैसे कलेक्टरकडे जातात आणि पैसे वाटण्याची जबाबदारी कलेक्टर तहसीलदार या यंत्रणेमार्फत होते. पहिल्यांदा त्याची पद्धत कशी आहे तिथला कृषी असिस्टंट तिथला तलाठी तिथला हे लोक पहिले ते तपासणी करतात नुकसानीची. त्याच्यानंतर तहसीलदारची कमिटी आणि शेवटी सीओ कलेक्टर ही तपासतात आणि त्यांचा प्रस्ताव आला
त्यांचा प्रस्ताव आला की पैसे आमच्याकडे ताबडतोब जातात. डायरेक्ट पैसे कलेक्टरच्या रिपोर्टशिवाय दिले जात नाहीत. दोन्ही ज्या प्रक्रिया आहेत म्हणजे पहिल्यांची सर्वेक्षणाची तिला तुम्ही काय 50 पैसे किंवा आणेवारी पैसेवारी म्हणता ती पण इतकी इंग्रजांच्या काळातली का आहे आणि तिच्यावरनं जो तुम्ही मदत करता ती पण एक तर तुटपुंजी असते किंवा मग तिला मदत उशिरा 50 का पैशाचा हा काय फायनल क्रायटेरिया नाही. त्या ठिकाणी जे नुकसान होतं त्या ठिकाणी कलेक्टरला आम्ही आदेश देतो की ताबडतोब पंचनामे करा आणि प्रस्ताव आमच्याकडे पाठवा. नाहीतर 12,000 कोटी दिलेच गेले नसते. आणि हे पैसे याच्यात 100% ट्रान्सपरन्सी आहे. हे पैसे चेकनं दिले जातात, बँकेतनं दिले जातात, रोख पैसे कुणाला दिले जात नाहीत. कदमजी, आत्ता सरांनी जो प्रश्न विचारला की पक्षामध्ये खोडसाळपणा केलात तर कुणीतरी आज जाऊ शकतं, त्याच अनुषंगानं माझा प्रश्न आहे. काही महिन्यांपूर्वी संजय काका पाटील, जे आधी राष्ट्रवादीत होते आता भाजपमध्ये गेलेले आहेत, त्यांनी RR पाटील यांच्यावरती आरोप केला होता की त्यांनी 1000 कोटींचा घोटाळा केलेला आहे. तर मग तुमचं हे वक्तव्य आणि संजय काकांचं ते वक्तव्य याचा काही आम्ही अर्थ लावून घ्यायचा का? 2 भाग असे आहेत. मी काय सांगितलं की जे उद्योग करतात, ज्या गडबडी करतात, ते लोक आमच्या सरकारच्या दोन्ही पक्षापैकी कुणाच्या तर आधाराला येतात. आता या ठिकाणी आरोप करणं आणि सिद्ध होणं, सवंग प्रसिद्धी मिळण्यासाठी कोणी कोणावर आरोप करतात. आता परवा आरोप केला 11,000 लाख काय 11 लाख कोटी भ्रष्टाचार झाला. म्हणजे प्रत्यक्ष वस्तुस्थिती जोपर्यंत तपासली जात नाही, त्याच्यावर निर्णय होत नाही, तोपर्यंत अशा आरोपाला प्रसिद्धीच्या दृष्टीनं फायदा होतो, डॅमेज करण्याच्या दृष्टीनं फायदा होतो, पण ते प्रत्यक्षात सत्य मानलं जातं. तुम्ही कालच्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं की सांगलीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं नातं सवतीच आहे. नेमकं तसं मी म्हटलं नाही. मी असं उदाहरण दिलं की माणसं ज्यावेळी एकत्र राहतात, ते खेड्यातलं उदाहरण मी दिलं होतं की एकमेकाचा द्वेष करून काही फायदा होणार नाही. एकत्र जर नांदायचं असेल, 15 वर्ष आम्ही एकत्र राज्य केलं, आताही आम्ही एकत्र येणार आहे, तेव्हा हा उद्योग सवतीसारखा सोडून द्या दोन्ही बाजूनी. आणि तसा केला तर एकमेकाचं नुकसान करण्यामध्ये दोघांचंही नुकसान होईल, हा त्यातला मतेचा अर्थ आहे. अशा पद्धतीने मी सांगितलं की आपण आता एकत्र करायचं तर प्रामाणिकपणानं, निष्ठेनं एकमेकाला मदत करायची भूमिका घेतली तर पुन्हा एकदा आघाडीचं राज्य या महाराष्ट्रात येईल. सर, तुम्ही सवतीचा जसा उल्लेख केला, काही दिवसापूर्वी तुमचाच एक बाईट असा होता की खुमखुमी असेल ना दोघांनाही तर सोबळावर लढावा, तुम्हाला आठवत असेल. बरोबर आहे. खरंच महाराष्ट्रात एकदा खुमखुमी होऊन जाऊ द्या, दाखवून जाऊ द्या की दोघांनी एकत्र नाही, हे राहून आपली बरोबर आहे. कारण ताकद किती आहे सारखी हे दाखवून- स्टेटमेंट द्यायला लागले. हा, मी आणि शरद पवार जर सोडले हा. तर सारखी स्टेटमेंट द्यायची, आम्हाला सोबळावर लढायचं. मग मी सांगितलं एकदा लढा ना, एवढी खुमखुमी असेल तर. म्हणजे पण आता खुमखुमी आहे असं मला दिसत नाही. आम्ही एकत्रच लढू. खुमखुमी शांत झाली आहे त्यांची. हो. म्हणजे विशेष पवार सोडून दुसरं कुणाची खुमखुमी येते असं तुम्हाला वाटतं? नाही, अनेक जण बोलत होते ना. उदाहरणार्थ काय सांगायची गरज नाही. सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे, ती नवीन माहिती माझ्याकडे नसलेली माहिती मला विचार. तुम्हाला जी माहिती आहे ती काय विचारायची गरज तुमच्या नाही. तोंडून ऐकायला आवडेल आम्हाला. नाही, मी सांगितले ना की हे म्हणे आम्हाला लढायचंय, आम्हाला एवढ्या जागा पाहिजेत. मग म्हटलं लढा. माझं पहिल्यापासून ही भूमिका स्वच्छ आहे. आघाडी झाली पाहिजे आणि ती खऱ्या अर्थानं आघाडी झाली पाहिजे. एकमेकाला खऱ्या अर्थानं जे उमेदवार ठरतील त्यावेळेला किती भांडणं करा, उमेदवार ठरवतात. ठरल्यानंतर मात्र बदल नाही. आतनं डोळा मारणं, हात दाबणं असलं करायचं नाही. नाही तर स्टेजवर जातात पुढारी आणि खाली उतरले की हात दाबतात. आहे तसंच. म्हणजे अजित पवारांबद्दल बोलायचं का तुम्हाला? नाही, मला कोणाबद्दल बोलायचं नाही. पवार साहेब, पतंगरावजी, एवढा काळ आपण काँग्रेसमध्ये आहात, या निष्ठेचं योग्य फळ मिळालं असं आपल्याला वाटतं? असं आहे, मी शिक्षणातनं माझी सुरुवात झाली. वयाच्या 18व्या वर्षी मी भारतीय विद्यापीठाची स्थापना केली. फक्त मॅट्रिक TD होतो आणि पुण्यात केली, सदाशिव पेठेत. त्या लोक म्हणायचे बोळात विद्यापीठ निर्माण झाले, बोळातच ते विसर्जित होईल. आणि या पद्धतीनं प्रगती करत करत गेलो. पहिल्यांदा शंकरराव बोरे विद्यालय काढलं, शाळा काढल्या, कॉलेजं काढली आणि आज महाराष्ट्रातली A ग्रेड मिळालेली भारतीय विद्यापीठ एकमेव संस्था आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं काढली. ॲक्रेडिशन 2 वेळ झालं. 10,000 प्रोफेसर आहेत, 5 लाख विद्यार्थी आहेत. मग इकडे का आलो? विधायक कामाला मदत व्हावी आणि विध्वंसक प्रवृत्तीकडे तिचं संरक्षण व्हावं म्हणून मी इकडे आलो राजकारणामध्ये. पण मग ते योग्य फळ मिळालं का आतापर्यंत? मिळालं का नाही माहिती नाही, परंतु काम करत राहिलो त्या ठिकाणी. 6 वेळा मला निवडून दिलं लोकांनी. पुण्यात राहतो, सांगलीतनं निवडून येतो.
आणि त्यामुळं जे जे काम मला मिळालं, जे जे काम मिळालं, त्या सामान्य गरीब माणसाचा हेतू लक्षात ठेवून त्याच्या जीवनावर काय परिणाम होईल असे त्या ठिकाणी मी निर्णय घेतले. उद्योगमंत्री असताना हिंजवडीला IT मीच आणलेला आहे. शिक्षण मंत्री असताना दुपारचं जेवण जेव्हा नरसिंहराव भारतीय विद्यापीठ आले, मी त्यांना मागणी केली की भारतीय विद्यापीठाला काहीच नको, देशामध्ये ही योजना लागू करा. 1 शिक्षकी 2 शिक्षकी शाळा केल्या. असं प्रत्येक खात्यामध्ये सांगता येईल की ज्या ठिकाणी गेलो आणि माझ्या ऑफिसमध्ये जात धर्म पक्ष बघितला जात नाही. खेड्यापाड्यातनं माणसं येतात, कोण त्याला दाद घेतो आणि मग येईल त्याचं जे होईल ते काम करणं, ही भूमिका सुरुवातीपासून मी ठेवली आहे. तुम्ही एक उदाहरण दिलं आत्ताच विलासरावांच्या सोबत असतानाचं, तुम्हाला त्यावेळेस मुख्यमंत्री होण्याचा चान्स होता. आता बाहेरून पक्षात आलेली जी मंडळी आहे त्यांचं सुद्धा नाव घेतलं जातं मुख्यमंत्रीपदासाठी, पण तुमचं नाव जरी असलं तरी ते मागे पडतं, असं का? असं आहे, मी सुरुवातीला सांगितलं मॅनेज करणं, लॉबी करणं. नाही, बाय मिळत गेलाय, अजूनही बाय मिळतोय असंही तुम्ही बोलला. नाही, आतापर्यंत मिळालंच ना. तेव्हा असं आहे, आमच्या पक्षात देर राहिली की नांदेर नाही. योग्य वेळा योग्य गोष्ट होते आणि झालीच पाहिजे असाही माझा आग्रह नाही. झाली नाही झाली, काम करत राहू. आगामी विधानसभेसाठी मग मुख्यमंत्री पदाचं स्वप्न कुठेतरी आहे का? कारण आधीच काँग्रेसमध्ये नाराज नेते आहेत ज्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे आणि त्यातून ते कुठे काँग्रेस आमच्या सोडण्याची भाषा- पक्षामध्ये एक ओळीचा ठराव होतो, अध्यक्षांना अधिकार देण्यात येत आहे. मग लॉबिंग करा, आमदारांना बोलवा, बाकी काय करायची आवश्यकता नसते आणि नाव आमचं दिल्लीहून जाहीर होतं. पण तुमची स्वतःची मुख्यमंत्री पदाची इच्छा आहे कारण किंवा तुमचा अल्पसंतुष्टपणा कुठेतरी तुमच्या महत्वाकांक्षेचा आड येतोय असं वाटतं कुठे? नाही, आड येतो नाही असं वाटत होतं की मेरिट असून सिनियरिटी असून माझ्या 20 वर्षीय मंत्रिपदाच्या काळात एकही कधी कॉन्ट्रावर्सी झाली नाही. असं असून सुद्धा आपल्यावर अन्याय होतो, पण आता ते वाटायचं बंद झालेलं आहे. अन्याय होतो, नक्की वाटत होतं. पण मग आता असं दाखवत राहायचं की काँग्रेस वेगळं लढणार, राष्ट्रवादी वेगळं लढणार, निवडणुका वेगळ्याच लढायच्या, मतविभागणी करायची आणि नंतर सरकार स्थापन करायचं, अशी वेगळी खेळी एखाद्या वेळेस? मग नाही, भाजपला यावेळी counter मला या क्षणाला असं वाटतंय की असं काय होणार नाही, एकत्रच निवडणुका होतील. कदम साहेब, तुम्ही खरं तर एक मुरब्बी राजकारणी, लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जाता. मग लोकसभेमधला विश्वजित कदमांचा पराभव तुम्हाला टाळता का नाही आला? म्हणजे तुमची त्याचं कारण असं स्ट्रॅटेजी आहे, कोणी खोड्या काढल्या? विश्वजितचा शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी मागितली सुद्धा नव्हती आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुद्धा केलेला नव्हता आणि अचानक उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाही, पण त्यावेळी तर चर्चा अशा होत्या की तुम्ही आणि विश्वजितच्या सासऱ्याने, जे पुण्यातले बडे बिल्डर आहेत, त्यांनी मिळून ते वेगवेगळ्या मार्गाने ते तिकीट मिळवून आणलं वगैरे, अशा 100% चर्चा कुठे होत्या. उलट आहे. उलट विश्वजितच्या सासऱ्यानं दिल्लीत जाऊन लॉबिंग केलं, गेला तिकीट मिळता कामा नये. काय सांगता? 100% लोक बातम्या छापतील. छापलं ना. त्यानं असा प्रयत्न केला की याला तिकीट मिळू नये, कारण त्याला माहिती होतं की इथं तिकीट मिळालं अवघड आहे, उशीर झालेला आहे. जुने काँग्रेसवाले 8-10 जण तिकीट मागत होते, ते सगळे इच्छुक होते आणि अचानक विश्वजितचं नाव आलं एवढ्या लहान वयामध्ये आणि त्यामुळं अचानक जाहीर झाल्यामुळं आणि एकंदर परिस्थिती जी देशात निर्माण झाली, मोदीची लाट आली आणि विशेषतः 1.5 लाख व्यापाऱ्यांनी जो विरोध केला युनॅनिमसली, त्याची मतं घरातली 2-3 घ्या ना, टोटली हा व्यापारी LBTच्यामुळं विरोधी गेला. आणि मला जे भेटले त्यात म्हणले आमची संख्या मिनिमम 1.5 लाख व्यापाऱ्यांची. तेव्हा एवढी माणसं तुम्ही साहेब गृहीत धरा, आधीच मला सांगितलं होतं आणि आम्ही तुमच्याबरोबर आहे पण काँग्रेस बरोबर नाही. साहेब, विश्वजितचा विषय निघाला, त्याच्यावरून तुम्ही जेव्हा राजकारणात आला तेव्हा तुम्हाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी काय नव्हती. नाही, शून्य. एकदम. म्हणजे साधारण तुम्ही क्लासेस किंवा भारतीय विद्यापीठ सुरुवात क्लासेस वगैरे नाही चालवली. भारतीय मी माझं गाव, छोटंसं गाव, सोनेरा खोऱ्यातलं, 812 लोकसंख्येत, 4थी पर्यंतची शाळा, 5वी 7वी दुसऱ्या शाळेत गेलो चालत. 2 गावामध्ये एक वाडा, मध्येच पर्यटकाचं जळायचं, मग जायला 4 दिवस दांडी. पुन्हा नाना पाटील बोर्डिंग कुंडलला, क्रांतिकारकाच्या काळातलं कुंडल हे फार महत्त्वाचं केंद्र. तिथं बोर्डिंगमध्ये सर्व जाती धर्माची मुलं, तिथं हायस्कूलमध्ये शिकायला गेलो. अशी म्हणजे मला पार्श्वभूमी, परंपरा कुणाची काही नव्हती. माझा प्रश्न आहे की कुठलाही राजकीय वारसा नसताना तुम्ही सगळं स्वतःच्या स्ट्रगलनी, स्वतःच्या हिमतीवर उभं केलं, परंतु आता विश्वजित तुमचा मुलगा आहे म्हणून त्याला राजकारणात स्थान मिळतं. म्हणजे केवळ वारसा असल्यामुळं, म्हणजे विश्वजित करतायत हे ठीक आहे, परंतु केवळ तुमचा मुलगा असल्यामुळे त्याला तिकीट मिळालं, ते त्या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष झाले. अशा प्रकारचं राजकीय वारसा म्हणून जर का अशा प्रकारचं तरुणाई संधी मिळत असेल तर माझ्या मुलगा एवढी गोष्ट खरी आहे, परंतु माझ्यामुळे त्याला तिकीट मिळालं खरं नाही.
युथ काँग्रेसच्या 2 वेळा अध्यक्ष प्रचंड मतांतून तो निवडून आला महाराष्ट्रात. सगळ्या महाराष्ट्रात मी कुणाला फोन केला नाही, कुठं प्रचाराला गेलो नाही. आणि महाराष्ट्रात राहुल गांधींनी जी सिस्टीम ठरवलेली होती निवडणुकीची, फार कठीण अवघड होती. अशा पद्धतीनं तो 2 वेळा निवडून आला आणि युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून त्याला तिकीट मिळालं. कुठला वारसा म्हणून मुलगा मिळालं नाही. नाही. म्हणजे राहुल गांधीची ती प्रतिक्रिया सगळी प्रक्रिया जी होती ती योग्य होती असं तुम्हाला वाटतं? राहुल गांधीची प्रक्रिया 100% योग्य होती, पण त्यात अडचण अशी आली की तालुक्याला युथ काँग्रेसची जी फळी असायची मोठी ती आता लिमिटेड झाली. म्हणून ती पद्धतसुद्धा बदलण्याची आवश्यकता आहे. ही पद्धत असू दे, पण त्यांना अधिकार दिले पाहिजेत की तालुका काँग्रेस कमिटी म्हणजे कशी 500 पोरं, जिल्हा म्हणजे 1000-2000 पोरं. आता ठरलेलं आहे असेंब्लीचा एक अध्यक्ष, लोकसभेचा अध्यक्ष आणि लिमिटेड अशी बॉडी आहे 100-150 लोकांची. ही जी निवडणूक फार कठीण आहे, परंतु सर्वांना बरोबर घ्यायचं असेल तर मोठ्या प्रमाणात त्याच्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. सर, 2 प्रश्न आहेत तुम्हाला. एक म्हणजे मगाशी मुख्यमंत्री पदाचा मुद्दा निघाला होता. काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या इतिहासात कोणीही काहीतरी जाहीर भूमिका घेतो, राजीनामा देईन किंवा काहीतरी करेन आणि त्याला पद दिलं गेलं असं घडलं नव्हतं, जे नारायण राणेच्या बाबतीत घडलं. एक नवीन संस्कृती काँग्रेसमध्ये येते का, हा एक प्रश्न. आणि दुसरा विश्वजितच्या बाबतीतला, विश्वजित कदमांना खरोखर राष्ट्रीय राजकारणात ठेवायचं का राज्यातल्या राजकारणात? त्यांची इच्छा बहुधा राज्यातल्या राजकारणातली आहे. राज्याच्या राजकारणात असेल तर पुढच्या वेळा तो निश्चित उभा राहील. यावेळा आम्ही विश्वजितनं ठरवलंय की यावेळा कुठलीही निवडणूक लढवायची नाही, विधानसभेची नाही, काही नाही. 5 वर्ष काम करायचं, पुण्यामध्ये काम करायचं, महाराष्ट्रात काम करायचं आणि पुढच्या वेळा योगायोग काय असेल त्याप्रमाणे ठरेल. काँग्रेसमधली नवीन संस्कृती काय आहे? धमकी द्यायची आणि पद मिळवायचं प्रचार समितीचं, किंवा हा काय प्रकार आहे? तुम्ही त्याच्याबद्दल एक ज्येष्ठ नेते म्हणून काय विचार करा? खरं म्हणजे काँग्रेस हा पक्ष 150-200 वर्षाचा पक्ष आहे. वाड्या वस्तीवर पोचलेला आहे तो. अनेक अप्स अँड डाऊन्स काँग्रेसनं पाहिलेले आहेत. इंदिराजींनी सुद्धा पराभव पचवलेला आहे आणि पुन्हा सुद्धा लोकांनी काँग्रेसला हा प्रयोग केलाय. काय काय फिरगोड होते काँग्रेस लोक पाहतील. पतंगराव कदमांनी असंच करायला हवं होतं का गेले 10-20 वर्षामध्ये, की काहीतरी सांगायचं होतं आणि पद मिळवायचं होतं? ते नाही केलं म्हणून आज पतंगराव कदमांना बाय द्यावे लागतात आणि जे बाहेरून आलेले त्यांना प्रचार समिती प्रमुख पद मिळतं. परिस्थितीत ज्या विचारानं पक्षामध्ये आलो की काहीतरी मिळालंच पाहिजे असं नाही. मी सहकारातमध्ये काम केलं, कोऑपरेटिव्ह बँक काढली, भांडार काढलं, एक स्पिनिंग मिल काढली, सूतगिरणी काढली, त्याच्यानंतर साखर कारखाने काढले, खरेदी विक्री संघ काढले. हे सहकारामध्ये काम केलं, औद्योगिकदृष्ट्या काम केलं, शिक्षणात काम केलं, मुलींच्यासाठी काम केलं, मुलींचं कॉलेज, मुलींचं हायस्कूल, मुलींचं नाही, हे सगळं तुम्ही केलं, पण श्रेष्ठींना जे घाबरवता आलं पाहिजे ते तुम्हाला आलं नाही असं मला विचारायचं. हे त्यांचं खरं आहे. या पद्धतीने दमदाटी देणं, त्यानंतर मी आता बाहेर निघालो, माझा राजीनामा घ्या, असं कधी केलं नाही. तसं करायला पाहिजे होतं का? असं करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आणि ज्या वेळा सृष्टी अडचणीत असतात त्यावेळेला तर बिलकुल असं करता कामा नाही. नक्कीच अजून बरेचसे प्रश्न आहेत पतंगराव कदम यांच्यासाठी, पण आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. बघत रहा माझा कट्टा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत माझा कट्ट्यावरती. पतंगराव कदम आज आपल्या कट्ट्यावरती आलेले आहेत आणि त्यांना प्रश्न विचारणारे प्रशांत. मगाशी तुम्ही म्हणालात की अजित पवार आणि राष्ट्रवादीबद्दल मला काही बोलायचं नाही, पण अजित पवार मात्र तुमच्याबद्दल बोलतात. सांगलीच्या नगरपालिकेच्या इलेक्शनला कशा जमिनी घेतल्या, कशा संस्था वाढवल्या असे प्रश्न उपस्थित केले सांगलीच्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये. पण ते त्यांनी काय बोलावं, वस्तुस्थिती काय आहे. आजपर्यंत आम्ही कुठलीही जमीन घेतली नाही आणि सांगलीची जमीन सुद्धा आम्ही विकत घेतली. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, पुण्याची 10 मजली बिल्डिंग बांधली, त्याचे सुद्धा हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट झालं. आणि त्यामुळं आता मी ठरवलंय जे जे आमच्या विरोधात गेले त्या सगळ्यांना बोलवून त्यांचे सत्कार करायचे. कारण फुलप्रूफ झालं असतील कोण ते सगळे. मला म्हणायचं असं की कारण मी माझं संबंध जीवन जे आहे ना, मी ज्यावेळेला गेलो पुण्याला वाड्या कॉलेजमध्ये TD झालो. 70 रुपये हडपसरच्या साधना विद्यालयात नोकरी सुरू केली. राहायला जागा नाही, सायन्सच्या टेबलावर झोपलो. 25 रुपयाचा डबानाचा वर्तमानपत्र टाकायचं आणि लोकांनी जेवायचं. अशा पद्धतीनं 70 रुपये मी 4 वर्ष नोकरी केली हायस्कूलचा शिक्षक. आणि 11 रुपये देणे 11 लोक मला मिळत नव्हते. त्यावेळेला भारतीय विद्यापीठाची मी स्थापना केली. आणि त्यावेळा ध्येय उच्च किती ठेवलं होतं, या विद्यापीठाची एक दिवस युनिव्हर्सिटी होईल आणि ती 96ला झाली.
नाही, राष्ट्रवादीवाले आक्रमकपणे काँग्रेसवरती आरोप करतात, पण काँग्रेसची आक्रमकता कमी पडते का मग? काँग्रेस पक्ष हा सुसंस्कृत आहे, फार मोठी परंपरा आहे, त्याला काही मर्यादा आहेत. शरद पवारांचा पक्ष सुसंस्कृत नाही आहे का मग? नाही, तसं शरद पवार हे काँग्रेसचंच प्रॉडक्ट आहे. तेव्हा शरद पवार बद्दल मला खूप आदर आहे, त्यांच्याबद्दल खूप, परंतु बिचाऱ्याची या परिस्थितीमध्ये हे जे सगळे जमा केलेत ना, त्यामुळे त्यांच्या प्रतिमाला अनेक वेळा थोडा धक्का बसतो. तुम्ही आता पण इतकी वर्ष- वैयक्तिक शरद पवार हे महाराष्ट्रातले सर्वसामान्याचे नेते आहेत. तुम्ही इतकी त्याच्याबद्दल मला आदर आहे. शरद पवार बिचारे आहेत, त्यांना हे बाकीच्यांनी घेरलंय असं तुमची भावना आहे त्यांची? नाही, माझी तशी भावना आहे. अलीकडे ज्या पद्धतीनं त्यांना घेरलंय सगळ्यांनी, नाही तर त्यांना समाज, यशवंतराव चव्हाण वसंतदादानंतर समाजाची जाण असलेला, प्रश्नाची जाण असलेले असेही शरद पवार नेते आहेत. कुणी कुणी घेरले पण त्यांना? आता काय सगळे रोज तुम्ही बघताय, तुम्हाला माहिती आहे, तुम्हीच त्याची नावं सांगा मला. पण गेल्या इतक्या महिन्यांमध्ये, गेल्या 3.5 वर्षांमध्ये सरकार अचानकपणे, म्हणजे सरकारवर असा शिक्का बसला होता की हे सरकार अकार्यक्षम आहे, या सरकारमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही. अजित पवारांनी आरोप केले, शरद पवार तर म्हटले की लकवा भरलाय तुमच्या मुख्यमंत्र्यांना. आणि अचानकपणे गेल्या 2-4 महिन्यांमध्ये जे काही आदेश आणि अध्यादेश JR निघाले त्यांची संख्या ही काही हजारात आहे. ही कार्यक्षमता अचानक मुख्यमंत्र्यांमध्ये कुठून आली? एक गोष्ट लक्षात ठेवा, मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच नव्हते. ते डायरेक्ट गेले दिल्लीमध्ये. त्यांचे वडील, त्यांचे माझे अतिशय घरोब्याचे संबंध, यशवंतराव मोहिते, आनंदराव चव्हाण, अतिशय मित्र म्हणा, सख्खे भाऊ म्हणा, असे संबंध होते. आणि त्यामुळं माझ्या अगदी लहान वयापासून दोघांशी जवळचे संबंध होते. तेव्हा ज्यावेळा 60 साली यशवंतराव मोहिते आणि आनंदराव चव्हाण शेका पक्षातनं काँग्रेसमध्ये आले, यशवंतराव मोहिते इथं मंत्री झाले, आनंदराव चव्हाण दिल्लीला मंत्री झाले. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांचा प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या समाजकारणाची, राजकारणाची फारसा असा डायरेक्ट संबंध कधी आला नाही. आणि त्यावेळेला त्यांना अचानक आदर्श प्रकरणांत इथं यावं लागलं. त्यावेळेला ते चाचपडत होते, माणसं माहिती नव्हती, परिस्थिती माहिती नव्हती, आणि त्यामुळे ते हळूहळू कॉशियसली जात होते प्रत्येक गोष्ट वाचून पाहून. पण नंतर त्यांना आत्मविश्वास येत गेला आणि आता झपाट्यानं उत्तम प्रकारे त्यांचं काम चालू आहे महाराष्ट्रात. हे कशामुळे घडलं की राणे, पतंगराव कदम, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण ही इतकी मोठी फळी असताना सुद्धा आज महाराष्ट्रातल्या लोकांना जनतेचा कौल घेतला तर 21% लोकांची पसंती ही पृथ्वीराज चव्हाणांना आहे. मात्र तुमच्या ही जी दुसरी माझा कौल कुणी घेतला नाही, मी कुणाला मागितलं नाही ना. सगळ्यांची नाव होती ना त्याच्यामध्ये? असतील माझी, ते सगळ्याची नावं असतील, परंतु पृथ्वीराज चव्हाणांनी त्याच्यानंतर जी कामाला सुरुवात केली ती योग्य कामं, चांगली कामं कुठली आहेत, ज्या फाईलमध्ये काही गडबड नाही अशा ठेवल्या, जिथं सरळ आहे असे कामं, म्हणजे माझ्या तर खात्याची फाईल एक दिवससुद्धा कधी थांबली नाही. तेव्हा पृथ्वीराज चव्हाणांचं काम हे आता उत्तम चांगल्या पद्धतीनं चालू आहे. ज्या स्टाईलनं काम लागतं लोकांना, पुढाऱ्यांना, मी आलोय, कसलंही माझं काम असलं तर ताबडतोब केलं पाहिजे, ती पद्धत, ती स्टाईल पृथ्वीराज चव्हाणांची नाही. पण तुम्ही आता म्हणालात की त्यांना चाचपडत होते, वेळ लागला कामात या प्रोसेसमध्ये यायला, पण याच्यामुळे मग राज्याचं नुकसान झालं आणि जनतेचं विकासाचं हे झालं असं तुम्हाला वाटत नुकसान नाही? झालंय असं नाही, आल्याबरोबर लगेच संबंध महाराष्ट्राची, प्रश्नाची ग्रीप ताबडतोब एका दिवसात येईल अशी अपेक्षा करणं योग्य नाही. आणि म्हणून जशी जशी त्यांना माहिती होत गेली तसे ते निर्णय घेऊ लागले. एक ना तुमच्याबद्दल, म्हणजे तुमच्या नेतृत्वाबद्दल जेव्हा लोक बोलतात तेव्हा एक गोष्ट मात्र कायम तुमच्या विरोधातली जाणार आहे की तुम्ही काय बोलालचा भरोसा नाही. आणि त्यामुळे तुमचा आता तो जो म्हटलं तर फटकळपणा किंवा मोकळे ढाकळेपणा हा तुमच्या एकूण महत्वाकांक्षेच्या आड आला का तुम्ही आपलं दबूनच राहायचं ही वृत्ती त्याच्या मागं? नाही, दबून राहायचं कधी मी ठरवलं नाही. जे वाटतं पटतं ते स्पष्ट भूमिका घ्यायची, मग सरकारमध्ये असो नाही तर बाहेर असो. त्याचा फायदा का तोटा तुम्ही म्हणताय असं, त्याचा तोटा जरी झाला तरी सुद्धा मी तो स्वीकारला. कारण जे योग्य आहे ते बरोबर आहे, ते जर कुणी बोललं नाही तर ते तसंच ते पुढं चालत राहील आणि कुठेतरी भूमिका बजावावी लागते. पण फटकळ माणसं लोकांना आवडत नाही. तुम्ही बोलता ते म्हणजे काय बोलायचा भरोसा नाही असं लोकांना त्याच्यामुळे नाही नाही, असं काही बोलायचं तसं काय वेडाचा झटका वगैरे मला येत नाही, तसं काय बोलायचं काही कारण नाही. जे बरोबर आहे, जे चूक आहे ते बोलण्याची भूमिका मी घेतो. याचा तर काही बोलतो किंवा काही नाही, हे काही लोकांचा प्रचार आहे. काही लोक असाही प्रचार करतायत की मी सिरियस नाही. अरे नॉन सिरियस माणूस एवढं काम करू शकतो का? संघर्षातनं, शून्यातनं. मला पहिल्यांदा मी उभा राहिलो ते अपक्षच उभा राहिलो आणि दादा राज्याचे मुख्यमंत्री असतात आमच्या जिल्ह्यात, तर आयुष्यभर संघर्ष करत करतच मी पुढे गेलो.
थोडक्यात वादळातच देवा लावत गेलोय कायम. नाही, पण हे करताना म्हणजे तुमची लहानपणापासूनची म्हणजे तुम्हाला आता तुम्ही कुलपती आहात आणि माझ्या मते की म्हणजे असं लहान वयामधले सगळ्यात एखाद्या वेळेस कुलपती तुम्ही असाल जेव्हा तुम्ही झालात पहिल्यांदा तेव्हा, पण तुमची महत्वाकांक्षा कुलपती होण्याची होती का मुख्यमंत्री होण्याची होती? असं आहे, लोकांचं काम करावं. कुलपती तर योगायोगानं झालो, ती क्रिएशनच माझी होती. त्यामुळं मला केंद्र सरकारनं याने मान्यता दिली तर आहेत कुलपती. म्हणजे मंत्रिपद गेलेलो इतरांचे लाल दिवे जातील, माझा जात नाही. परंतु या क्षेत्रामध्ये आल्यानंतर प्रत्येक आमदारला वाटतं मंत्री व्हावं, प्रत्येक मंत्र्याला वाटतं मुख्यमंत्री व्हावं. हे साहजिक आहे, त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. मग मला असं वाटतं की एवढं काम, इतकी वर्ष काम केल्यानंतर, पार्टीत आणि सरकारमध्ये सर्वात सिनियर असल्यानंतर योग्य तो न्याय मिळणं गरजेचं होतं, तो मिळाला नाही. इतक्या मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही काम केलं, त्यातले 8 मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं, विलासराव, अशोकराव आणि आता शरद पवार सुधाकर नाईक. हा, पण त्यातले सगळ्यात उजवे कोण ठरले मग? असं आहे, विलासराव तडफेनं निर्णय घेत होते, सगळ्यात जोरदार निर्णय घेत होते सुधाकर नाईक. बारक्या ह्याच्यावर लिहून आणायचे, सकाळी 7ला फोन यायचा की हे आपल्याला करायचं. शरदराव अनुभवीच नेते होते, त्यांना अनुभव होता अनेक दिवसाचा. 2दा-3दा झाल्यानंतरच मी त्यांच्यावर शिक्षण आणि उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण याचा खातं केलं. माझ्याच काळात 250 ITI निघाल्या तालुक्यामध्ये आणि 30% मुलींना प्राधान्य दिलं. कारण रायगडचा मी 92ला पालकमंत्री होतो. सगळ्या उद्योगपतींना होते, म्हणाले नाही नोकऱ्या आम्ही कशा देऊ शकणार, आम्हाला ITIचे पाहिजे, ट्रेंड पाहिजेत. आणि मग धडाक्यात, आणि रामराव अधिकांची आज मला आठवण येते, ते अर्थमंत्री होते. शरदराव म्हणाले, बाबा मी तुमचा विषय काही कॅबिनेटला घेणार नाही, अर्थमंत्र्याची मान्यता आणल्याशिवाय. आणि राहून रात्री रामरावची सही आणली आणि माझा प्रस्ताव आला आणि एका फटक्यात 250 ITI महाराष्ट्रामध्ये आम्ही मंजूर केले आणि 30% त्यात मुलांनाही प्रवेश दिला. तुम्ही आता शिक्षणाचा विषय घेतलात, एक मराठा आरक्षणावरून पण प्रश्न अभिजित विचारायचा आहे. नाही, पण त्याच्यामध्ये तुमचा उजवा कोण मुख्यमंत्री ते आम्हाला कळलंच नाही. ते 3-4 मुख्यमंत्र्यांची झाली, मग ते उजवे होते, मग बाकीचे ज्यांची नावं घेतली नाही, प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगवेगळं होतं. मग त्यातला उजवा कोण? उजवा एकच असेल ना? नाही, उजवामध्ये विलासरावचं काम चांगलं होतं, शरद पवारचं चांगलं होतं, सुधाकर नाईकाला थोडा वेळ मिळाला त्यांनी चांगलं काम केलं. आता राहिले आता पृथ्वीराज, अशोक चव्हाण आणि कोण राहिले, आणि सुशीलकुमार शिंदे. शिंदे मी बरोबर होतो. पण तुम्ही पृथ्वीराज चव्हाणचं नाव का घेत नाही की ते उजवे आहेत म्हणून? शिंदे प्रांताध्यक्ष असताना आपलं इथले मी उपाध्यक्ष, त्यावेळेला 50 उपाध्यक्ष नव्हते, मी एकटाच उपाध्यक्ष होतो. आणि ते शिंदेने काय केलं, हे बजेट सामान्य मांजर, खोकडवाले, माकडवाले असल्या लोकांच्यापर्यंत बजेट आणण्याचं, दीनदुबळ्या लोकांपर्यंत आणण्याचा शिंदेनं प्रयत्न केला. प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. कदम साहेब, तुम्ही जवळपास मुख्यमंत्री पद सोडलं तर सगळी खाती तुम्ही पाहिलीत, सांभाळली आहेत. तुम्ही खऱ्या अर्थानं क्षमता होती तुमच्यात महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून काम करण्याची, पण तुम्ही सांगलीपुरतंच मर्यादित राहिलात आणि तिथं पण तुम्ही दुष्काळी पट्ट्याकडे दुर्लक्ष केलं असा एक आरोप होतो की तिथलं पाणी जे पाहिजे होतं ते मिळालं नाही. दुष्काळी पट्ट्यापेक्षा आमदार असं उठलं भाषण करायचं की म्हणायचं आता ताकारे टिंब म्हैसाळी. दुष्काळी भागामध्ये ह्या योजना आल्या पाहिजेत. इंचभर कालच मी 72,000 हेक्टर पाणी कसं दिलं सांगलीला. खरं प्रेस कॉन्फरन्स माझी कशासाठी होती, 5 वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये काम केलं काय. पुढं शेवटी वार्ताहरांना इंटरेस्ट सगळ्यात मोठ्या कामापेक्षा राजकारणाचा असतो. मग त्या राजकारणाच्या मध्ये उलटं सुलटं मल्लीनाथी बरोबर चूक प्रत्येकाच्या मतानं सगळं लिहिलं गेलं. परंतु या दुष्काळी भागासाठी सातत्यानं मी लढत राहिलेलो आहे. 28 वर्ष तुमच्यासारखा तिथं मंत्री असताना आणि आणखी 3-4 28 नाही 20 वर्ष. 20 वर्ष हे कमी कालावधी नाहीये, मोठा कालावधी. आणि मग असं आहे, ह्या योजना एवढ्या मला तर वाटतं तुम्हाला लोकांना नेऊन दाखवल्या पाहिजे. हत्तीच्या सारख्या 16 पाईप आहेत, टेंबू योजना, ताकारी योजना, म्हैसाळ योजना. त्याचे 2 उद्देश होते. पाण्याचं वाटपामध्ये आमच्या पुढं लगेच गेलं की 4 किलोमीटरवर कर्नाटक आहे. आमच्या वाटेला आलेलं पाणी, पिण्याचं पाणी आणि दुष्काळात भागायला पाणी. आणि पुन्हा आपला हा आला, वैधानिक मंडळ आलं. खरं बचाव समितीनं निर्णय दिल्यानंतर ह्या आमच्या योजना वैधानिक मंडळामध्ये शंकरराव चव्हाण असताना जो मी वाद घातला होता की हे बाजूला ठेवा, कोर्टाचा निर्णय जसा झाला की त्याला प्रायोरिटी देतो, तसा बचाव आयोगाचा निर्णय झालेला आहे.
त्याला पैसे देताना तुम्ही वेगळे ठेवा. आणि त्यामुळं वाटणीने जे पैसे येत होते, पण आज सगळ्या योजनाजवळ 72,000 हेक्टर सांगली जिल्ह्यातला खटाव मानचा सुद्धा भाग. आणि या दुष्काळामध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी एक गोष्ट केली की टँकर, दुष्काळाची कामं, त्याच्यानंतर जनावर चारा, एवढ्यापेक्षा कायम स्वरूपाचा दुष्काळ हटेल यासाठी साखळी बंधारे घेतली, त्यावेळेसनं काही पैसे दिले. तो कायम स्वरूपाच्या टोटल बजेटच्या निर्णय मार्गानं 25% बजेट या दुष्काळी कामासाठी घेतलं पाहिजे, या पद्धतीनं सुद्धा प्रयत्न झाला. आणि म्हणून दुष्काळ हटला पाहिजे म्हणून या वाटण्या व्हायला लागल्या वैधानिक मंडळामुळं. त्यात जे पैसे आमच्या वाटणीला यायचे, विदर्भाचे वेगळे, मराठवाड्याचे वेगळे, उत्तर महाराष्ट्राचे वेगळे, आणि त्यामुळं पाहिजे तेवढा फंड्स मिळाले नाहीत. म्हणून सुरुवातीला सुधाकर नायकांनी जे जलसंधारण खातं केलं होतं ते मला दिलेलं होतं. कदम साहेब की सांगली जिल्हा अर्ध्याच्या पेक्षा जास्त भाग हा दुष्काळीच राहिलेला नाही, आहे. जास्त तुमच्यासारखा मंत्री 3/4. मग ही अभिमानाची गोष्ट तर नक्कीच नाहीये. म्हणजे बाकीच्या मंत्र्यांबद्दल मला आक्षेप नाहीये, पण तुमच्यासारखा माणूस इथं असताना जो मुख्यमंत्री बनण्याची पण स्वप्न बघतो किंवा तशी क्षमता पण राखतो, असं असताना स्वतःच्या जिल्ह्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त 3/4 भाग तुम्ही नाही, म्हणताय. 3/4 फक्त 2 तालुके सोडले, मिरजचा काही भाग, वाळवा आणि शिराळ्याचा डोंगरी काही भाग, बाकी सबंध जिल्हा हा दुष्काळ आहे. पुन्हा माझा पलूस 2 तालुके आहेत माझ्या मतदारसंघात, त्यातला पलूस हा इरिगेटेड आहे आणि शेजारचा कडेगाव प्यायला पाणी नाही. ह्या ठिकाणी ह्या योजना आखल्या, ह्या योजना वसंतदादा असताना त्यातल्या 2 योजना मंजूर झाल्या, परंतु पुढं त्याला मिळणारा निधी करोड रुपये, आता यंदा 500 कोटी खर्च झाले त्याच्यावर, तो निधी कमी पडू लागला. जी वाटणी आली आम्हाला त्या योजनांना ह्या वैधानिक मंडळाच्या नियमाखाली, गव्हर्नरच्या कंट्रोलखाली, त्याप्रमाणे जे पैसे मिळाले त्याप्रमाणे काम. आणि आता मला अतिशय आनंद आहे, मेजॉरिटी काम या तिन्ही योजनेचं झालेलं आहे. आणि आता टेंबूमधनं कडेगाव, खानापूर, आटपाडी यांना माहिती आहे सगळा जिल्हा, त्याच्या पुढं आता सांगोला पण पाणी गेलेलं आहे, ताकारीचं पाणी गेलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे ऊस तुळशी बारशीच्या लग्नाला नव्हता, आता सोनेरा कारखाना जोरात चालला आहे तिथं. त्यामुळं प्रगती निश्चितपणानं. कदम साहेब, एक सारखा प्रश्न काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडनं नेहमी मांडला जातो, मध्ये मध्ये बाईट दिले जातात की काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र यावं. राज्य पातळीला काय परिस्थिती आहे आणि सध्या जे तुम्ही म्हणाले शरद पवारांना घेरलं गेलेलं आहे, त्यांच्या मनात तसं असेल का जे कदाचित बोलून दाखवता येत नाही? कारण मधल्या काळात राष्ट्रवादीच्या सुद्धा तेव्हाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं होतं की झालं पाहिजे एकीकरण. तुमचं काय मत? काय या क्षणाला एवढ्या उशिरा इलेक्शन तोंडावर आले, करायचं आज उद्या जाहीर होईल, अशा वेळा वेगळं लढणं, वेगळं चूल मांडणं. नाही, मी पक्षाचं एकत्र कसं हे सामिलीकरण म्हणतोय, पक्षाचं राष्ट्रवादीचं विलिनीकरण. माझ्या दृष्टीनं शरद पवार, यशवंतराव चव्हाणांनी त्यांना ताकद दिली. ज्या काळात यशवंतराव चव्हाणांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलत नव्हतं, अशा 25 वर्षात शरद पवारांना सरचिटणीस म्हणून यशवंतरावांनी पुरा मेंटॉर किंवा मानसपुत्र म्हणून ताकद दिली. पुढं वसंतदादा, वसंतराव नाईक ह्या सगळ्या मुसीमध्ये शरद पवार वाढलेले आहेत. त्यामुळं वेगळं पक्ष त्यांनी ठेवणं, त्याचं अस्तित्व ठेवणं अनुयायांना वाटतं 2 पक्ष झाले की आपण मंत्री होईल का नाही, बाकीचं काय होईल. त्यामुळं परंतु काळाची आता योग्य वेळ आलेली आहे, हे 2 पक्ष एकत्र होण्याची आवश्यकता आहे. तुम्ही पवारांशी बोलणार आहात कारण तुमचे अतिशय उत्तम संबंध आहेत? कारण माझे चांगले संबंध आहेत. बोलणार आहात मग पवारांशी तुम्ही? आता ही बोलायची वेळ आहे ना, आली तर बोलेन, जरूर बोलेन, मी बोलू शकतो. मराठा आरक्षणाचा एक मुद्दा आहे. आता दुसरं एक लक्षात ठेवलं पाहिजे, शिक्षण मंत्री असताना सगळ्या शाळात मी मराठी कंपल्सरी केलं. कुणी त्याची दादच घेतली नाही, कंपल्सरी केली. इंग्लिश शाळा असू दे, कानडी असू दे, उर्दू असू दे, मराठी विषय मी शिक्षण मंत्री असताना कंपल्सरी केला. आता मराठी आरक्षणाचा विषय पॉलिटिकली खूप गाजला. खरं म्हणजे सर्व जातीत गरीब आणि श्रीमंत लोक आहेत. आरक्षणाचा घटनेनं जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या तरतुदी केलेत ते योग्य आहेत. किती वर्ष द्यायचं, पुढं अजून ते समाज सुधारले का नाही, असे अनंत प्रश्न आहेत. परंतु मराठा समाजात सुद्धा असे अनेक लोक आहेत अगदी गरीब आहेत. आता धनगर समाज, मला मी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, शाहूवाडीच्या टोकड्याच्या जे लंगोटीवाला धनगर आहे ना, खरोखर गरीब आहे. असे निरनिराळ्या समाजात हे 2 भाग आहेत, श्रीमंत आणि गरीब. जो गरीब आहे तो अतिशय गरीब आहे. इंदापूर बारामतीचा धनगर वेगळा आहे, परंतु इतर ठिकाणी जे लोक आहेत ते गरीब आहेत. मराठा समाजात सुद्धा काही लोक आहेत ते अतिशय गरीब आहेत.
आता विदर्भामध्ये सगळ्यांनी ओबीसी लावून घेतले. कोण आहेत? लग्नाच्या वेळेला सांगतात आम्ही मराठी आहोत, इतर वेळा ओबीसी. त्यामुळं हे प्रत्येकजण आपापल्या ह्याच्या प्रयत्न करतो आणि त्यामुळं गव्हर्नमेंटला अनेक दिवसाची मुवमेंट चालली असल्यामुळं हा निर्णय घ्यावा लागला. नाही, प्रश्न असा आहे की मराठा आरक्षणाची मुवमेंट खूप दिवसातून चालू होती, पण तुमच्या या सगळ्या मुवमेंट निवडणुकीपाशी येऊन कशा थांबतात ह्याचे कोड उलगडत नाही. मुस्लिम आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, एकच धनगर कोड आहे, हे आरक्षण कोड असेल. कायमचं आहे. माणसाला खिंडीत अडवायची सवय म्हणतात ना खेड्यात, खिंडीत अडवायचं. तसं इलेक्शन आले की सगळ्या संघटना, नोकरांच्या संघटना, ग्रामसेवकाच्या संघटना, तुम्ही 4.5 वर्ष अडवता आणि ते 6 महिने अडवतो, असं आहे ना ते. मग त्याला काही इलाज नाही. असं हे चालत राहणार, हा व्यवहार आहे. इलेक्शन आल्यावर राज्यकर्ते भाऊक असतात आणि त्यामुळे जे मिळेल ते हा शोध आहे नवीन. पण एक नवीन मुद्दा आहे त्यातला. एक प्रश्न आहे मराठा आरक्षणाबद्दलचा की सध्या महाराष्ट्रात आमच्याकडे शो चालू आहे, कोण होणार मुख्यमंत्री. त्या शो मधल्या मुलांची अशी प्रतिक्रिया आहेत की मराठा आरक्षण दिलं, मग इतक्या उशिरा दिलं, निवडणुकीच्या तोंडावर दिलं, याचा आम्हाला काय फायदा होणार नाहीये आणि त्याच्यामुळे मराठा आरक्षण देऊन पण त्याचा निवडणुकीत तुम्हाला फायदा होईल का नाही याची काही म्हणजे शाश्वती नाहीये. तर तुम्हाला याबद्दल वाटतं की मराठा आरक्षणाचा फायदा आता खरा कोणाला होईल? कारण राष्ट्रवादीचे बरेचसे मंत्री आणि मराठा आहेत आणि काँग्रेसला, तर कोणाला फायदा होईल याचा? असा आहे, हा विषय रिलेटिव्ह आहे, म्हणजे जर तरचा विषय आहे. लोकांच्यावर किती पोचला, सर्टिफिकेट त्यांना मिळाले का? ज्या योजना आम्ही आखतो, उदाहरणार्थ जीवनदायी योजना राजीव गांधी आखली, किंवा फूड सिक्युरिटीची सुरक्षेची योजना. मी गेल्यानंतर खेड्यात काय विचारतो लोकांना, कार्ड मिळाली का रे तुम्हाला? म्हणजे इम्प्लिमेंटेशन कसं होतंय शेवटपर्यंत, हा नुसतं धोरणं घेणं, निर्णय घेणं हा एक भाग झाला, पण खेड्यापाड्यामध्ये त्याची कार्यवाही कशी होते त्याच्या अवलंबून आहे. आता मराठा आरक्षण केलं पण लोकांना सर्टिफिकेट मिळालीत का? का खाली किती नागवलं जातं तहसीलदार कचेरीमध्ये, ह्याच्यामध्ये मुस्लिमांना 5% दिलं. आणि त्यामुळं उशिरा निर्णय घेतलेले शेवटपर्यंत झिरपत पोचेपर्यंत त्याला खूप वेळ लागतो. आणि मग लोकांना वाटतं अन्नधान्याचा सुरक्षा याचा आपण निर्णय घेतला, 3 रुपयाला तांदूळ, 2 रुपयाला गहू, 1 रुपये, पण त्याला जर मिळालंच नाही तर मग तो डबल नाराज होतो. पण हे उशिरा निर्णय तुमच्याच मंत्रिमंडळाने उशिरा निर्णय घेतले, मग पृथ्वीराज चव्हाणांनी ह्याच्यामध्ये थोडी आस्ते कदमची भूमिका घेतली का? नेमकं कुठं अडलं होतं त्या निर्णयात? हा जो निर्णय आहे ना, हा पहिल्यांदा सोनिया गांधीनं दिल्लीला घेतला. नाही, मराठा आरक्षणचा उशिरा झाला, पण त्याला अनेक तपासणी कराव्या लागतात. नारायण राणेची अध्यक्षीय कमिटी नेमली, ह्याला एक पद्धत आहे, एक शास्त्र आहे, तेव्हा त्याचा अभ्यास करायचा. नारायण राणेला खूप वेळ लागला, पण नारायण राणेने खूप कष्ट घेतले या कामामध्ये आणि त्यामुळं त्यांचा अहवाल आम्ही मान्य केला. तुम्ही म्हटलं की अनेक निर्णय घेतले पण ते लोकांपर्यंत पोहोचले, म्हणजे कार्ड काढायच्या योजना घेतल्या तुम्ही, पण सामान्य माणसापर्यंत ते याच्यासाठी कार्यकर्ते जे आहेत ना, मग तुमच्याकडे यशवंतराव चव्हाणांनी ही जी योजना आणली विकेंद्रीकरणाची, की जिल्ह्याला जिल्हा परिषद, तालुक्याला पंचायत समिती, गावाला ग्रामपंचायत, हे सगळे प्रतिनिधी जर खऱ्या अर्थानं क्रियाशील झाले तर काही अडचण येणार नाही. हे सगळ्या योजना ग्रामीण भागापर्यंत ग्रासरूटपर्यंत पोहोचण्यासाठी एक सक्षम नेतृत्व लागतं. म्हणजे मंत्री म्हणून ते तुम्ही असाल, मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण असाल, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे मागच्या 15 वर्षात एक सक्षम नेतृत्व नाही का, की या योजना लोकांपर्यंत हे बघणं. मंत्रिमंडळाचं जे काम आहे ते निर्णय घेण्याचं काम आहे, इम्प्लिमेंट करण्याचं. गाव पातळीवर इम्प्लिमेंट करण्याच्या निर्णय एजन्सीज आहेत, जिल्हा लेवलवर, तालुका लेवलवर. त्या यंत्रणा इफेक्टिव्ह काम केल्या पाहिजे आणि त्याला गती देण्याची फायनल जबाबदारी मंत्रिमंडळाची. त्यात अपयश आलं असं वाटत नाही तुम्हाला? अपयश आलं असं नाही, हे सगळं पूर्णपणानं वेळ झाल्यामुळं गाव पातळीवर पोहोचल्या का नाही, इथं निश्चितपणानं आम्ही कमी पडलेलो नाही. कमी पड मान्य आहे तुम्हाला हे? आणि निवडणुकीत त्याचा परिणाम होईल? काय परिणाम होणार नाही, लोकांना कळाले, निर्णय घेतलेले आहेत. यावेळा निवडणुकीची चिंता करायचं कारण नाही. जी हवा होती आणि आता जे लोकांना, आमच्या विरोधकांना, आता आलोच. जसं मागे एकदा फार माझे मित्र होते, आमचे काय त्याचं नाव विसरून गेलो, आपला मोठा नेता होता तोच पंतप्रधान झाला असता आपला, महाजन, प्रमोद महाजन. एकदा आम्ही दोघं भेटलो. पतंगराव म्हणले काय नाही, फिलगुड आहे, आता जायचं माघारी यायचं, राजीनामे घेतले. तसं आता याला सगळ्या हवा अशी आहे आणि पळापळा जे चाललंय लोकांचं, की आता आलंच राज्य, आता कोण कुठलं खातं घ्यायचं, कोणी कुठं पालकमंत्री व्हायचं. आमच्या जिल्ह्यातला आमदार म्हणतो, साहेब
आता पुढचा पालकमंत्री मीच आहे. वा म्हटलं तुला आता शोभेल. आता तुमची मॅजिक फिगर काय 288 पैकी काँग्रेस राष्ट्रवादीची किती जिंकतील? तुम्हाला किती हवा? तुम्हाला काय वाटतं किती हवा आहे तुमची आता? मेजॉरिटी नक्की किती? आकडा काय? आकडे कुठं काय, मी गणित तज्ञ नाही किंवा मी सर्वे केलेला अंदाज एक. तुम्ही मंत्री आहात, अनेक वर्षाचा अनुभव आहे म्हणून. असला तरी एकंदर समाजामध्ये लोकांच्या लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी इथलीच माणसं, ज्यांना गाव माहिती आहेत, ज्यांना शेतीवाडी माहिती आहे, जिथले प्रश्न माहिती आहेत, हीच माणसं आपल्याला सत्तेवर बसले तर त्यांना आपला फायदा होईल. त्यामुळं मला बिलकुल शंका वाटत नाही की यावेळा आघाडीचं राज्य आहे, आघाडीचंच राज्य आहे. संख्या किती? एक चांगली मेजॉरिटी कदम साहेब राज्य चालवायला जेवढी लागेल तेवढी मिळेल आम्हाला. कदम साहेब, आम्ही असं ऐकलं होतं की तुम्ही खूप परखड बोलता, पण आज तुम्ही असं ठरवून आल्यासारखं का बोलताय डिप्लोमॅटिकली एकदम? मी बिलकुल ठरवून आलेलं नाही. अशी अपेक्षा आहे की तुम्ही खरं तर तुमच्या पक्षाला पण सांगितलं असेल लोकसभेतल्या पराभवानंतर की आपलं कुठं चुकलं. फक्त 2च जागा आल्या आणि त्यातली एक फक्त 1200 मतांनी आली, दुसरी ती काँग्रेसची म्हणायची की चव्हाणांची. हा पण वाद आहे. अपेक्षा अशी की तुम्ही खूप परखडपणे तिथं सांगत असाल. आम्ही तुमच्याबद्दल असं ऐकलेलं आहे. तुम्ही असे नाही आहेत बहुतेक, तुम्ही ठरवून आलाय आता. नाही, काय ठरवून नाही आलो. असं आहे, मी राजीवला धन्यवाद देईन. त्यांनी अनेक दिवस मला सांगितलं होतं. आज इलेक्शन तोंडावर आलो बोलवलं असं नाही. गेली वर्षभर मला म्हणत होते की तुम्ही एकदा वेळ काढा, कट्ट्यावर तुम्हाला बोलवायचं आहे. कदम साहेब, तुम्ही म्हणजे संदीपच्याच प्रश्नाला अनुसरून तो म्हणतोय तसं ते बरोबर आहे. तुम्ही अनेकदा पत्रकार परिषदेत सुद्धा अधिकाऱ्यांशी ज्या प्रकारे बोलता, एकदम लेफ्ट राईट घेता, म्हणजे आज तसे दिसत पतंगराव नाही. कदम नाही, आस्ते कदम चालले. आज असते कदम का चालले? अधिकारी नेहमी अधिकाऱ्यांचे माझे संबंध खूप चांगले आहेत आणि त्यामुळं ज्या वेळेला काही तुम्ही जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा अरे तुरे करता वगैरे. पण तेवढंच अधिकाऱ्यांचं मी प्रेम करतो. त्यांच्या अडचणी मी धावून जातो. त्यामुळे कामाच्या वेळा परखड बोलतो नाही असं नाही, खरं आहे. नाही, पण आता असं आहे की या तुमच्या सरकारच्या बद्दल आणि आता कोणीतरी तो प्रश्नही विचारला तुम्हाला की 3.5-4 वर्ष असं ते झोपल्यासारखं होतं. सरकारने गेल्या 8-15 दिवसामध्ये एकदम जागवून आता इतकं म्हणजे 24 तासाचे 48 तास करून आता कामं सुरू आहेत. मंत्रालयामधले दिवे रात्रंदिवस जळत आहेत. पण आत्ता परवा असं झालं की एसटी महामंडळाचे संचालक नेमले, त्यातले काही एखाद दुसरा सांगलीचा पण आहे, ते परवा त्याला अपॉइंटमेंट मिळाली. आता ते आज आचारसंहिता लागेल. ही काय म्हणजे ही चेष्टा म्हणायची का काय म्हणायचं त्याला? ही गोष्ट खरी आहे. मंडळ योग्य वेळा नेमण्याची आवश्यकता होती. ते अनेक कारणाने नेमली गेली नाही, ती वस्तुस्थिती आहे. आता काल नेमले ना, आज आचारसंहिता म्हणजे निवांत, फक्त आपलं फिलगुड झालं, त्याचं खुशीत राहायचं, त्यानं खुशीत राहायचं. काहीतरी झाले काही झाले त्यालाही माहिती नाही. मी माझी पॉलिटिकल सर्व्हिस झाली 68ला. मी एसटी बोर्डाचा, त्यावेळेला काय 7 मेंबर होतो आम्ही. कृष्णराव धुळप, मी, ममदानी, आबासाहेब निंबाळकर, आणि मी सगळ्यात एंगेस्ट होतो. तर त्या काळात एसटी म्हणजे तेव्हा धोरण आम्ही किती एसटीचं काम केलं. पण तुम्ही आता रस्ता तिथं एसटी, गाव तिथं, तालुका तिथं डेपो, जिल्हा तिथं डिव्हिजन, फार एसटी. आणि लोकांना एसटी गावात आली की वाटायचं स्वातंत्र्य आलंय. आता तुम्ही म्हणलात की दिल्लीतनं निर्णय झाला, त्या दिल्लीतल्या निर्णय प्रक्रियेत मग असे तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते का नसतात आणि मग त्याचाच फटका प्रत्येक वेळेस काँग्रेसला महाराष्ट्रात बसतोय का? मग सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात किंवा चालतात असं नाही. यामध्ये जे सामुदायिकपणानं पक्षाचे जे निर्णय होतात, बरोबर होतात, चुकीचं होतात, जरी झाले तर आपण म्हणायचं वरती निर्णय झाला की बरोबरच झाला. ते सवय ठेवायला लागते आणि त्याप्रमाणे जे निर्णय होतात ते पुढं राज्यामध्ये येतात. आम्हाला सगळं निर्णय दिल्लीहून जसे येतात त्याप्रमाणे खाली निर्णय घ्यावे लागतात. परत उत्तर देतात म्हणजे विचार. पतंगरावजी, तुम्ही वनमंत्री आहात. जंगलात वाघांची संख्या कशी वाढवणार आणि आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या वाघाला कसं रोखणार? हे बघा, फॉरेस्ट मिनिस्टर म्हणून ताडोबा आता जगाच्या नकाशावर गेलेला आहे. 200च्या वर वाघ तिथं झालेत. फॉरेनर सुद्धा मोठ्या संख्येनं आज ताडोबाला येऊ लागलेले आहेत. तिथं त्या पद्धतीचं वातावरण वाघ वाढण्याचं आम्ही तयार केलेलं आहे. शेजारी बफर झोन गेला आणि जवळजवळ चंद्रपूर जिल्हाच टायगर जिल्हा असं आम्ही जाहीर केलं. मध्ये एक मी फार मोठा निर्णय घेतला, शूट ॲट साईट. त्यामुळं बाहेरून जे टोळ्या यायच्या, कारण वाघाचा प्रत्येक पार्ट हा फार मौलाचा आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये 6 आता अभयारण्य आम्ही केलेत. त्यात सर्वात महत्त्वाचं मोठं जे अभयारण्य आहे ते आपलं ताडोबाचं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, एकदा ताडोबाला तुम्ही जाऊन या.
मी इथनं फोन करून अधिकाऱ्यांना सगळी व्यवस्था फिरवायची करेन तुम्हाला. तुम्हाला विश्वास आहे की तुमचं हां दुसरा प्रश्न होता भाजपच्या म्हणजे मोदींची लाट आणि शिवसेनेचा वागणं रोखणार कसा? असं आहे, एक एक माणसांना काहीतरी बदल करून यायची इच्छा होती. आधी ह्याच्यामध्ये एमर्जन्सी नंतर राजनाथनं इंदिराजीचा जसा पराभव केला तसे आता लोकांना भ्रष्टाचार, महागाई अशा पद्धतीचं वातावरण देशामध्ये तयार झालेलं होतं की लोकांना वाटलं एकदा आपण बदल करून घेऊया. आणि या पद्धतीनं मीडियाचा जबरदस्त प्रभाव पडला. 2 वर्ष, एक दिवस नाही, एक पेपर वाचलं तर मोदी, कुठलाही TV बटन दाबलं तर मोदी, याचा परिणाम खूप झाला. आणि त्यांनी जबरदस्त जे लोकांच्या पुढं फिलगुड उभा केलं होतं त्याचाही परिणाम झाला. ती आज अवस्था महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्राची माती वेगळी आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे. अनेक वेळा विचार करतो तेव्हा एक बदल करून पाहूया या उद्देशानं लोकसभेचं यश मिळालं. पण पतंगरावजी, राष्ट्रवादीचे तर अनेक घोटाळे माध्यमांमधूनही समोर आले, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. भ्रष्टाचाराचे ते मुद्दे तुम्हाला मारक नाही ठरणार, आघाडी होणार असं तुम्हीच म्हणताय. काय आहे, फायदा आणि तोटा. एकदा 15 वर्ष आम्ही एकत्र राज्य केल्यानंतर काही फायदे होतात संगतीचे, काही तोटे होतात, ते सगळे सहन करून पुढे जावं लागतं. राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल काय मत आहे तुमचं? काँग्रेसचे अनेक नेते जाहीर अप्रत्यक्ष प्रत्यक्ष टीका करतात. राहुल गांधीचं नेतृत्व, राहुल गांधी स्वतः कष्ट खूप करतात, परंतु त्यांनी मध्ये एकदा सरकारमध्ये येण्याची गरज होती, ते आले नाहीत. त्यामुळे गव्हर्नमेंट कसं चालतं, अनुभव काय आहे, कुठल्या पद्धतीने जायचं, आणि एकदम ते आले, एका मिनिटात आले. मोदी 3दा मुख्यमंत्री होते, राहुल गांधी एकदम आले, खासदार झाले की लगेच संबंध देश त्यांना समजला. तरी सुद्धा राहुल गांधींनी देशभर फिरून सामान्य माणसामध्ये जाऊन तरुणांची फळी उभा करण्याचं खूप एक हवा मधली अशी आली. महाराष्ट्रात यावं त्यांनी प्रचारासाठी आता विधानसभेच्या? येतील ना, काय येणार नाही, आम्ही बोलवू त्यांना. सोनियाजी येतील, राहुल गांधी येतील. ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या आणि संघाच्या केडरनी जसं काम केलं तसं केडर आता तुमच्याकडे उरलेलं नाही अशी चर्चा सगळीकडे होऊ लागली. तर आता काँग्रेसला तसा कार्यक्रम कार्यकर्त्यांना देणं जमलेलं नाही, त्याच्यामुळे सांगितलं हे सुद्धा खरं यश आहे ते RSSच्या केंद्रच आहे. की जे आता सरकार जे आले ना, RSSची यंत्रणा गेली 2 वर्ष काम करत होती रात्रंदिवस आणि तळागाळात जात होती. काँग्रेसवाल्यांना सवय रस्त्यावरचा प्रचार करायचा आहे, म्हणून मी सांगतो आता रस्त्यावरचा प्रचार बरोबरच घरोघरी जाऊन प्रचार करा. आमच्या तिथं तर लोकांना मी सांगितलेलं आहे. परुस कडेगावमध्ये सुरू झालाय का असा प्रचार? हा, सुरू झालाय. मी अजून नाही गेलो. अहो, आम्हाला तिकीट देतात का नाही त्याच्यावर अवलंबून नाही. पतंगरावजी, म्हणजे आता आपली वेळ संपत आली आहे. तुम्ही कायम असं आहे की खूप शून्यातनं सुरुवात करून शिक्षण असेल किंवा राजकारण असेल, खूप मोठी स्वप्न बघितली आणि ती तुम्ही पूर्णत्वाला नेली. आता सध्या तुम्हाला काही स्वप्न पडतायत का? म्हणजे स्वप्न बघताय का तुम्ही, स्वप्न पडतायत का, आणि काय स्वप्न आहेत तुमची? काय तुम्हाला आता काय व्हायचं राहिले का? मुख्यमंत्री पदाचं स्वप्न परत परत फुलकावणी देणारं? नाही, मला सातत्यानं असं वाटतं की अजून अनंत प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या समोर, आणि खेड्यापाड्यातल्या लोकांच्या समोर सगळे सोबत आल्या, सगळे प्रश्न सुटलेत असं नाही आहे. शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा अजून खूप क्रांती झाली पाहिजे. खेड्यापाड्यात पूर्वीत बदल झाला आहे. माझ्या काळात फक्त विट्याला 7वीचं सेंटर होतं, शाळा निघालेत, कॉलेज निघाले, पण अजूनसुद्धा त्याच्यामध्ये खूप वाढ होण्याची गरज आहे. त्याच्यानंतर शेतीचे प्रश्न, थोड्या शेतीमध्ये अधिक उत्पन्न कसं मिळेल, त्याला भाव चांगला कसा मिळेल, असे निर्णय क्षेत्र, उद्योगधंद्याच्या दृष्टीनं सुद्धा उद्योगधंदे जे निघाले पुण्या मुंबईच्या पट्ट्यामध्ये निघाले. मी उद्योगमंत्री असताना विदर्भात त्याच्यामध्ये D+ संबंध केला, गडचिरोली झिरो हे केला, म्हणजे कॅटेगरी केली. आणि त्यामुळं अजून खूप गोष्टी महाराष्ट्र हा देशातल्या पहिल्या क्रमांकाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं, फुले आंबेडकर, शाहूचं आम्ही नाव सांगतो असं पुरोगामी राज्य आहे. आणि त्या पद्धतीनं ते आघाडीवर राज्य राहिलं पाहिजे. आमच्या विसपाग्यांनी रोजगार हमी योजना आणली, ती देशानं स्वीकारली. अशा पद्धतीचं हे राज्य आहे. आणि मग ह्या राज्यात ज्यावेळेला अप्रिय घटना घडतात तेव्हा खेद होतो. आणि म्हणून हे राज्यातले प्रश्न मार्गाला लागावेत आणि त्यामध्ये खारीचा वाटासुद्धा उचलण्याची शक्ती परमेश्वरानं आपल्याला द्यावी अशी माझी भूमिका. आपण तुम्ही स्वप्न तुमचं सांगितलं नाहीत ना. असं आहे, स्वप्न मी भाग्यवान आहे. मी स्वप्न जी पाहिली ती प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये उतरली. जशी मी युनिव्हर्सिटी करायची ठरवली झाली,
त्या क्षेत्रात मिळालं. या क्षेत्रात पाहू, देर आहे अंधेर नाही, कधी होतं नाही झालं तर ना खंत ना खेद. एक छोटासा प्रश्न आहे, शिक्षण क्षेत्रात तुमचं काम खूप मोठं आहे. नुकतंच शिक्षक दिनाला आता नरेंद्र मोदींनी सगळ्या विद्यार्थ्यांना संबोधित केलं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं मत आहे काय बिघडलं नाही, काय हरकत नाही. म्हणजे त्यांनी भाषण मुलांना हे करण्यापेक्षा संवाद जो केला विद्यार्थ्याशी तो काही गैर आहे असं मला वाटत नाही. आज आपण इथे आलात आणि खूप मनमोकळी बातचीत केली कट्ट्यावरती आम्हा सर्वांशी, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू. माझा कट्ट्यावरती आज आपण इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.